मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना आणि ज्यांनी आपला ई श्रम कार्ड बनवला आहे अशा कामगारांना एक SMS आला आहे केंद्र शासनाकडून। इथे स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारचा SMS आहे add-e-shram.s अशा प्रकारचा। आणि इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता फॉर RS 3000 पेन्शन जॉइन द प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना at mandhan.in मंथली कॉन्ट्रीब्यूशन स्टार्ट फ्रॉम RS 55 रुपीज़। प्लीज़ विजिट नगर निगम, नगर पालिका, नगर परिषद, कलेक्टरेट, जिला परिषद, तहसील, BDO फ्रॉम 25 ऑगस्ट 2025 e-shram.gov.in। तर मित्रांनो, सर्व बांधकाम कामगारांना आणि ज्यांनी आपला ई श्रम कार्ड बनवला आहे अशा सर्व कामगारांना हा SMS आलेला आहे। जर तुम्हालाही SMS आला असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा आपण काय करायचं, 3000 रुपये काय मिळणार का? तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर ई श्रम कार्ड तयार केला असेल, बनवलेला असेल, तुमचा ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन योजना लागू झालेली आहे। तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुमच्या जवळच्या CSC सेंटर जायचं आहे। CSC सेंटरच्या माध्यमातून, आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून, सेतूच्या माध्यमातून तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता। आता याच्यासाठी पात्रता काय आहे आणि तुम्हाला किती वर्ष पैसे भरायचे आणि किती वर्षानंतर तुम्हाला पैसे मिळणार, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे e-shram.gov.in च्या वेबसाईटला। या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। इथं खूप काही तुम्हाला योजना दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता दरमहा 3000 रुपयांच्या निवृत्ती वेतनासाठी मानधन.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो सामाजिक सुरक्षा कल्याण योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, सामाजिक सुरक्षा कल्याण योजना, आणि हे केंद्र सरकारची योजना आहे मित्रांनो। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना इथं स्क्रीनवरती पाहू शकता। PM SYM वृद्धपकाळ संरक्षण। आता इथं पाहू शकता याच्यासाठी तुम्हाला काय काय अटी आणि शर्ती आहेत। स्वयंसेवी आणि योगात्मक निवृत्ती वेतन योजना, लाभार्थ्यांच्या प्रवेशाच्या वयानुसार मासिक योगदान 55 रुपये ते 200 रुपयेपर्यंत असते। या योजनेअंतर्गत 50% मासिक योगदान लाभार्थींना दिये असते आणि केंद्र सरकार समान योगदान देते। आता याच्यासाठी पात्रता काय आहे, हे कामगार भारतीय नागरिक असावा, असंघटित कामगार, रस्त्यावरील विक्रेते, शेतीशी संबंधित कामे, बांधकाम क्षेत्रातील कामगार, चमडे, हातमाग, मद्यभोजन, रिक्षा किंवा मोटरगाड्या, कचरा उचलणे, सुतारकाम, मच्छीमार इत्यादी उद्योगातील कामगार याच्यासाठी पात्र असतील ई श्रम कार्डसाठी। ई श्रम कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला वयोगट 18 ते 40 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही जे पेन्शन योजना आहे त्याचा लाभ घेऊ शकता, पेन्शन योजनाचा फॉर्म भरू शकता। पेन्शन योजनाचा फॉर्म भरून तुम्हाला मित्रांनो 3000 रुपये 60 वर्षानंतर मिळणार आहेत। तर हे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, तर तुम्हाला आपल्या जवळच्या CSC सेंटरला किंवा आपले सरकार सेवा केंद्राला जायचं आहे, तिथं ऑनलाईन भरायचा आहे फॉर्म। आणि इथं त्याच्यानंतर पाहू शकता मासिक उत्पन्न 15,000 रुपयेपेक्षा कमी आहे आणि ते EPF किंवा OES ICNCPS सरकारी अनुदानितचे सदस्य नाहीत अशा कामगारांनी ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपयेचा जे पेन्शन योजना आहे त्याचा फॉर्म भरू शकता। त्याचे फायदे काय होणार तर इथे स्क्रीनवरती पाहू शकता। वयाच्या 60 वर्षानंतर लाभार्थ्यांना 3000 रुपयाचे मासिक हमी निवृत्ती वेतन मिळण्याचा हक्क आहे। लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर जोडीदार जे मित्र तुमचा जे नॉमिनी असेल, जोडीदार 50% मासिक निवृत्ती वेतनसाठी पात्र असतो। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन योजना मिळणार असेल तर तुमचं जर डेथ झाली असेल तर तुमच्या जोडीदाराला 50% म्हणजेच 1500 रुपये इथं दिले जाते। त्याच्यानंतर जर पती पत्नी दोघेही या योजनेसाठी सामील झाले तर ते रुपये 6000 मासिक निवृत्ती वेतन संयुक्तपणे मिळणार। तर अशा प्रकारे मित्रांनो, जे बांधकाम कामगार होते ज्यांना असा प्रकारचा ई श्रमचा SMS आलेला आहे 3000 रुपयाचा, लोकांना भ्रम आहे की 3000 रुपये डायरेक्ट मिळणार आहेत, अशा नाही मित्रांनो। तुम्हाला पेन्शन योजना आहे। पेन्शन योजना कशा प्रकारे आहे, 18 ते 40 वयोगटातील जे कामगार आहेत ज्यांचा ई श्रम कार्ड बनलेला आहे त्यांनी आपला आवेदन करावा, आपला ॲप्लिकेशन करावा ऑनलाईन, की कोणत्याही सेतू सुविधा केंद्राशी किंवा CSC सेंटरवर जाऊन आपला ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही स्वतः या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथून भरता येते। सेल्फ एन्व्हायरमेंटमधून इथून तुम्ही
रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, प्रोसीड करायचा आहे. तुम्हाला जर जमत असेल तर करा, किंवा CSC सेंटरमधून करू शकता, किंवा कोणत्याही नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिकेमधून सुद्धा करू शकता मित्रांनो. तर ही होती छोटीशी माहिती. कशी वाटली नक्कीच कळवा. ई श्रम कार्ड जर तुमचा असेल तर तुम्हीही पेन्शन योजनाचा फॉर्म भरू शकता आणि आपला पेन्शन लागू करू शकता. ही होती छोटीशी माहिती. कशी वाटली नक्कीच व्हिडिओची कॉमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.